दरम्यान राधाकृष्णन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात। कोल्हापूर दौरा आटोपून फडणवीस राजभवनावरती आता दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ते राधाकृष्णन यांची भेट सुद्धा घेणार आहेत। दरम्यान रालोआकडून सुद्धा आता अभिनंदन करण्यात येते। राधाकृष्णन यांनी विविध पदांवरती काम करताना नेहमीच सामुदायिक सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावरती लक्ष केंद्रित केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की रालोआनं राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। तर दूरदृष्टी असलेला नेता म्हणून राधाकृष्णन यांचं नावलौकिक आहे, ते उमेदवारीला पात्र ठरवतील असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। तर राधाकृष्णन हे संसदीय परंपरेच्या बळकटीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात।